मुळे शिवाजी महाराजांना जे काही मिळालं ते संघर्षाशिवाय मिळालेलं नाही। तसं कदाचित आमचं असेल की पालकमंत्री करत असताना आमच्या भरत शेठ गोगावलेंचा विचार झाला पाहिजे, पण असं काही घडलंच नाहीये। त्यामुळे भरत शेठ यांचा पुन्हा एकदा गेम झालाय का, अशी चर्चा सुरू आहे। राज्यात महायुतीचं सरकार आलं तेव्हा रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद शिवसेना शिंदे गटाच्या खिशात जाणार असा ठाम अंदाज होता। कारण काय तर रायगडमध्ये शिवसेना शिंदे गटाचे तब्बल 3 आमदार, तर राष्ट्रवादीकडे एकमेव आमदार। समीकरण सोपं होतं, मेजॉरिटी शिंदेंकडे, मान भरत गोगावले यांच्याकडे। पण अचानक राजकारणाच्या रंगमंचावर प्रवेश झाला फडणवीस मास्टर स्ट्रोकचा। त्यांनी शिंदेंना धक्का देत राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांना पालकमंत्री पदाची माळ चढवली। यादी जाहीर होताच शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते जणू रायगड फॉर गोगावले या घोषणांनी पेटून उठले। त्यानंतर सरकारला स्थगितीचा कागद काढावाच लागला। त्यानंतर आता 7 महिन्यांचा काळ लोटलाय, मात्र रायगडच्या पालकमंत्री पदाबाबतचा निर्णय अजूनही पेंडिंगच आहे। सर्वांना वाटलं बस आता भरत शेठच 15 ऑगस्टला झेंडा फडकवणार, पण राजकारणात आशा जितक्या पटकन लागतात तितक्याच पटकन तुटतातही। पुन्हा एकदा शिंदे गटाचा हिरमोड झालाय। फडणवीसांनी पुन्हा भरत शेठचं नाव ड्रॉप केलं आणि स्वातंत्र्य दिनी रायगडच्या मुख्यालयात झेंडा फडकवणार आहेत मंत्री आदिती तटकरेच। यावरून आता शिवसेना राष्ट्रवादी वादाचा तापमान मीटर कमाल पातळीवर आहे। नुकतीच शिंदे तटकरे यांची दिल्लीत गुप्त बैठक झाल्याची माहिती आहे। यात तटकरेंनी पालकमंत्री पदावरून हक्क सोडण्यास शिंदेंना स्पष्टपणे नकार दिल्याचंही बोललं जाते। त्यामुळे भाजपनं गोगावले यांना डावळून शिंदे गटाचा गेम केलाय का, अशी देखील चर्चा आता रायगडच्या राजकारणात सुरू झाली आहे। रायगडचंच नाही, नाशिकमध्येही त्याच पालकमंत्री खेळीची रिपीट टेलिकास्ट सुरू आहे। तिकडे गिरीश महाजन आणि दादा भुसे यांच्या नावावरून भाजप शिवसेनेत चुरस आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी शेवटी स्थगिती नावाचं ब्रेक मारले। थोडक्यात रायगडपासून नाशिकपर्यंत पालकमंत्री पद म्हणजे राजकीय चेअरचा गेमच झालाय। खुर्ची मिळाली तर मान आणि न मिळाली तर नाराजी। त्यामुळे आगामी काळात नेमक्या यावरून काय काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार।